नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? चालू घडामोडींच्या टेस्ट सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे डे 2. कालचंही लेक्चर जे आपण घेतलं होतं ते नक्की करा. दररोज संध्याकाळी 6:30 वाजता आपण या लेक्चरच्या माध्यमातून भेटणार आहोत. संडेला सुट्टी असेल, मात्र मंडे टू सॅटर्डे हे लेक्चर्स असतील. आणि आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब, गट क यांच्या पूर्व परीक्षा आणि गट क ची मुख्य परीक्षा यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे जे काही चालू घडामोडी आहेत, त्या चालू घडामोडीवरचे जे प्रश्न आहेत ते आपण या लेक्चरमध्ये स्टडी करतोय. एखादा प्रश्न एखाद्या चालू घडामोडीच्या एका अँगलवर मी जरी सेट केला असेल, तरी त्या क्वेश्चन नंतर मी जे ॲनालिसिस घेतोय त्यामध्ये ती एक पूर्ण करंट अफेअरची जी गोष्ट आहे, चालू घडामोड आहे, ती आपण काय करतोय, इथं स्टडी करतोय. त्यामुळे या प्रश्नांच्या माध्यमातून तुमची रिव्हिजनही होत आहे. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न घ्या आजचा. मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारनं खासदारांच्या वेतनात किती टक्के वाढ केली? प्रश्न आहे, मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारनं खासदारांच्या वेतनात किती टक्के वाढ केली? ऑप्शन 1 आहे 18%, ऑप्शन 2 आहे 20%, ऑप्शन 3 आहे 24%, ऑप्शन 4 आहे 30%. चला, प्रत्येकानं कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन नंबर 1 डॅश तुमचं उत्तर काय आहे 1 2 3 4 हे द्या, जेणेकरून तुम्ही एक्झाम मोडमध्ये, एक्झाम हॉलमध्ये आहे असं समजून हे प्रश्न सोडवा. जवळपास 40 ते 50 सेकंद मी एका क्वेश्चनसाठी देतोय. हळूहळू जसे आपले लेक्चर पुढे जातील तसं मी तो 35 सेकंदांवरच आणणार आहे, जेणेकरून तुम्हाला क्विकली हे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. ओके, यस. चला, तुमचा वेळ इथं संपलेला आहे. याचं उत्तर आहे 24%. मार्च 2025 मध्ये केंद्र सरकारनं लोकसभा आणि राज्यसभेमधले आजी म्हणजे जे आता प्रेझेंट आहेत आणि माजी जे एक्स आहेत अशा खासदारांच्या वेतनामध्ये 24% वाढ अधिसूचित केलेली आहे. आणि ही वाढ पूर्वलक्षी प्रभावानं, रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनं, म्हणजे कधीपासून 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे हे आपल्याला इथं माहिती पाहिजे. 24% वाढ आणि ती कधीपासून लागू? 1 एप्रिल 2023 पासून लागू आहे. संसदीय कार्य मंत्रालयानं अशा प्रकारची अधिसूचना जारी केली. तर खासदार जे आजी माजी आहेत त्यांच्या पगारवाढीची, पेन्शन वाढीची जी अधिसूचना आहे ती कुठल्या मंत्रालयानं जारी केली? तर ती संसदीय कार्य मंत्रालयानं. फेब्रुवारी 2018 पर्यंत संसदेला खासदारांच्या पगारामध्ये सुधारणा करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार होता. मात्र नंतर वित्त कायदा 2018 द्वारे हा अधिकार कोणाला देण्यात आला? तर सरकारला देण्यात आलेला आहे. म्हणजेच जर बघितलं तर कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स जो असतो CII, ज्याला खर्च महागाई निर्देशांक म्हणतात, त्याच्या आधारे दर 5 वर्षांनी खासदारांचं वेतन, दैनिक भत्ता आणि निवृत्ती वेतन हे वाढवलं जातं. तर आपल्याला माहिती पाहिजे कशाच्या आधारे? CIIच्या आधारे, कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सच्या आधारे दर 5 वर्षांनी खासदारांचं वेतन, भत्ता आणि पेन्शन वाढवलं जातं. आपल्याला इथं माहिती हवं की लोकसभेचे आणि राज्यसभेचे जे आजी खासदार आहेत त्यांना किती वेतन मिळतं? तर ते 1 लाख होतं, तर ते 24% वाढवण्यात आले. म्हणजे किती झाले? 1.24 लाख. तर दर महिन्याला मासिक 1.24 लाख एवढं त्यांना वेतन मिळतं. दैनिक भत्ता मिळतो 2000 रुपये, जो मिळायचा तो आता 2500 रुपये मिळतो. तर 2500 रुपये डेली हा भत्ता पण मिळतो. तर माजी खासदारांचं जे काही पेन्शन 25,000 रुपये होतं ते आता जर बघितलं तर 31,000 रुपये करण्यात आलेलं आहे. 31K एवढं करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षासाठी अतिरिक्त पेन्शन पण त्यांना 2500 रुपये देण्यात येतं. ठीक आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीमध्ये भाडेमुक्त घरे दिली जातात, वसतिगृह, खोल्या, अपार्टमेंट्स, बंगले वाटले जातात, मासिक गृहनिर्माण भत्ता देण्यात येतो ज्याला तिथं घर नको आहे, स्वतः घर बांधायचं आहे. अशा प्रकारे जर बघितलं तर हे खासदारांची काय बरं, दर 5 वर्षांनी त्यांची पगारवाढ होते. तर हा खासदार म्हणजे व्हायला काही हरकत नाही. बघा, चांगलं वेतन आहे, चांगलं आहे. तर पॉलिटिकल करिअर जर परस्यू करायची असेल तर, आणि बाकीचं उपर की तो ते वेगळीच गोष्ट आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारतामध्ये अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? भारतामध्ये अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण लागू करणारं पहिलं राज्य कुठलं आहे?
पहिला ऑप्शन आहे पंजाब, दुसरा ऑप्शन आहे कर्नाटक, तिसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र, चौथा ऑप्शन आहे तेलंगणा. पहिला ऑप्शन पंजाब, दुसरा ऑप्शन कर्नाटक, तिसरा ऑप्शन महाराष्ट्र, चौथा ऑप्शन तेलंगणा. चला सोडवा, कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर लिहा. दुसऱ्याचं उत्तर फक्त 1 2 3 4 असं लिहू नका, 2 डॅश तुमचं उत्तर, म्हणजे कळतं की कुठल्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देत आहे. लाईव्ह मध्ये लेट जॉईन झालेले वगैरे तर ते कुठल्या एक्झॅक्ट प्रश्नाचं उत्तर देत नाही हे म्हणजे कळत नाही आपल्याला, त्यामुळे असं उत्तर लिहा कमेंट बॉक्समध्ये. तर चला, टाइम संपलेला आहे तुमचा. तर याचं उत्तर आहे तेलंगणा. काय झालं बरं, तर अलीकडं तेलंगणा सरकारनं तेलंगणा अनुसूचित जाती आरक्षणाचं तर्कसंगतीकरण कायदा 2025 ची अंमलबजावणी एप्रिल 2025 मध्ये केलेली आहे, ज्याद्वारे शेड्यूल कास्टचं उपवर्गीकरण कार्यान्वित करणारं ते भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. शेड्यूल कास्टची पण आता जर बघितलं तर काय करण्यात येणार, तर त्यांची जी काही किती मागास आहेत, किती पॉप्युलेशन आहे, अशानुसार वर्गीकरण करण्यात येणार आणि प्रत्येक शेड्यूल कास्ट मधल्याही विविध जातींना वेगवेगळ्या प्रकारचं असं आरक्षण दिलं जाणार. तर हे कशाच्या आधारे केलेलं आहे बरं तेलंगणानं, तर सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिला होता. कोणत्या केसमध्ये, पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग हा खटला आपल्याला माहिती पाहिजे. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हटलं होतं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचं उपवर्गीकरण करणं हे काय बरं संविधानिक आहे आणि ते केलं जाऊ शकतं. ओके, तर आपल्याला माहिती पाहिजे अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण लागू करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे तेलंगणा. त्यांनी कायदा पास केलाय आणि ते लागू केलेलं आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. तिसरा प्रश्न आहे, 2025 मध्ये राष्ट्रकुलच्या पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीस कोण बनल्या? 2025 मध्ये राष्ट्रकुलच्या कॉमनवेल्थच्या पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीस कोण बनल्या? पहिला ऑप्शन आहे पॅट्रिशिया स्कॉटलंड, दुसरा ऑप्शन आहे शर्ली आयरकोर बॉचवे, तिसरा ऑप्शन आहे एलेन जॉन्सन सरलिफ आणि चौथा ऑप्शन आहे ग्रेसी मुगो. पहिला ऑप्शन आहे पॅट्रिशिया स्कॉटलंड, दुसरा ऑप्शन आहे शर्ली आयरकोर बॉचवे, तिसरा ऑप्शन आहे एलेन जॉन्सन सरलिफ, चौथा ऑप्शन आहे ग्रेसी मुगो. चला तुमचा टाइम इथं संपतोय. तर याचं उत्तर आहे 2. शर्ली बॉचवे या कॉमनवेल्थच्या पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीस ठरलेल्या आहेत. इथं तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसतील. शर्ली बॉचवे या राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थच्या पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीस आहेत. त्या कोणत्या देशाच्या आहेत हेही आपल्याला महत्वाचं आहे. तर त्या घाना या देशाच्या आहेत. एखाद्या आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर पण एखाद्या पोझिशनवर पहिल्यांदाच एखादी महिला जात असेल किंवा ती पर्टिक्युलर समुदायाची पहिली महिला असेल तर त्यावर एमपीएससी प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त वाढते. या अगोदरची हिस्ट्री आहे, एमपीएससी असे प्रश्न विचारलेले आहेत. तर घानाच्या शर्ली आयरकोर बॉचवे यांनी राष्ट्रकुलच्या कितव्या 7व्या सरचिटणीस म्हणजे सेक्रेटरी जनरल म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आणि त्या या पदावर रुजू होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन आहेत. राष्ट्रकुलच्या पहिल्या महिला सरचिटणीस राहिलेल्या डॉमिनिकाच्या पॅट्रिशिया स्कॉटलंड यांच्या जागेवर त्या आलेल्या आहेत. तर राष्ट्रकुलच्या पहिल्या महिला सरचिटणीस होत्या त्या म्हणजे डॉमिनिकाच्या पॅट्रिशिया स्कॉटलंड, मात्र या आहेत पहिल्या आफ्रिकन महिला. आता राष्ट्रकुल बद्दल थोडक्यात माहिती पाहिजे. 1949 रोजी लंडन घोषणेद्वारे कॉमनवेल्थची अधिकृत स्थापना झाली होती. त्याचं हेडक्वार्टर लंडन मध्ये मार्लबोरो हाऊस इथं आहे आणि 56 सदस्य राष्ट्रांची ही संघटना आहे. 56 सदस्य राष्ट्र आहेत हे आपल्याला इथं माहिती पाहिजे. चला पुढचा प्रश्न घ्या. चौथा प्रश्न आहे, 20 मार्च 2025 रोजी जागतिक आनंद दिनानिमित्त प्रकाशित 2025 चा जागतिक आनंद अहवाल आहे. त्या अहवालामध्ये भारताचं स्थान कितवं होतं? पहिला ऑप्शन आहे 126 126, दुसरा ऑप्शन आहे 112 112, तिसरा ऑप्शन आहे 147 आणि चौथा ऑप्शन आहे 118.
चला, तुमचा टाइम इथं संपतोय आणि याचं उत्तर आहे 118. फार महत्वाचा हा निर्देशांक आहे. जागतिक आनंद अहवाल जो आहे तो 2025चा अलीकडे पब्लिश करण्यात आला. कोणत्या संस्थेतर्फे हा अहवाल आणि त्याच्यामधला निर्देशांक पब्लिश करण्यात येतो? एखादा निर्देशांक असेल तर पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे कोणती संस्था पब्लिश करते, त्यानंतर भारताचं स्थान काय आहे, त्यानंतर अव्वल क्रमांकावर कोण आहे, तळाला कोण आहे आणि भारताच्या शेजाऱ्यांची पोझिशन काय आहे. तर आपल्याला पहिली गोष्ट, जागतिक आनंद निर्देशांक हा ऑक्सफर्ड विद्यापीठामधल्या वेलबिंग रिसर्च सेंटरनं, ठीक आहे, गॅलप नावाचं वेलबिंग रिसर्च सेंटर आहे तिथं ऑक्सफर्ड विद्यापीठ. तर ऑक्सफर्ड विद्यापीठामधलं गॅलप आणि युनायटेड सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क UNSDSN या संस्थांतर्फे हा पब्लिश करण्यात येतो. 20 मार्चला पब्लिश करण्यात येतो. 20 मार्चला जागतिक आनंद दिन असतो आणि त्यानुसार 147 देशांमध्ये भारत 118व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भारताचं स्थान 8 स्थानांनी सुधारलेलं आहे. तर फनलँड म्हणजे आनंदाचं ठिकाण फन, तर फिनलँड हा देश सलग 8व्या वर्षी अव्वल स्थानावर आहे. तर सर्वात दुखी देश ठरलेला आहे तो म्हणजे अफगाणिस्तान. बरोबर आहे. तर अफगाणिस्तान सलग 4थ्या वर्षी तळाला आहे. भारतापेक्षा इथं जर बघितलं तर थोडीशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, पाकिस्तान जास्त आनंदी आहे. ठीक आहे. तर इथं चायना 68व्या क्रमांकावर, नेपाळ 92व्या क्रमांकावर, पाकिस्तान 109व्या क्रमांकावर. आपण 118व्या स्थानावर आहे, मात्र आपल्यापेक्षा 9 पोझिशन्सनी पाकिस्तानचं स्थान चांगलं आहे. तर पाकिस्तान हा आपल्यापेक्षा आनंदी देश आहे हे याच्यावरनं आपल्याला कळतं. ठीक आहे. आता म्हणून पाकिस्तानला शिफ्ट होतो असं प्लॅन करू नका. चला पुढचा प्रश्न घ्या. चला, 5वा प्रश्न आहे, ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं. त्यांच्याविषयी खालीलपैकी अयोग्य विधान दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. त्याच्यामधले विधान आहे, त्यांना भरत कुमार या टोपण नावानं ओळखलं जायचे. विधान आहे, त्यांचं मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असं होतं. विधान आहे, त्यांना 2016 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. हा थोडासा स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे त्यामुळे थोडासा वेळ घ्या. त्यांना भरत कुमार या टोपण नावानं ओळखलं जायचं. त्यांचे मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होतं. त्यांना 2016 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आता पर्याय आहेत, 1 फक्त 2 फक्त आणि 3 फक्त 4 एकही नाही. आता मला इथे थोडं डिस्क्लेमर द्यायचं आहे की मी प्रश्न वाचून तुम्हाला जर काही लोकांना डिस्टर्ब वाटत असेल तर मी प्रश्न आणि ऑप्शन्स मुद्दाम वाचतो, कारण आपले लेक्चर्स बरेच आपले दिव्यांग बांधवही बघत आहेत. तर ज्यांना हे लेक्चर्स बघताना जे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत तर त्यांनाही हा प्रश्न सोडवता यावा यासाठी मी हे प्रश्न इथं वाचून दाखवतोय. ठीक आहे. चला, तर आपला टाइम इथं संपतोय. प्रत्येकानं मनोज कुमार यांचं निधन झालंय. फार महत्वाची पर्सनॅलिटी आहे ही. 87व्या वर्षी त्यांचं वयाच्या निधन झालं. त्यांच्याबद्दल अयोग्य विधान दर्शवणारा योग्य पर्याय, मी योग्य पर्यायच मारणार, मात्र अयोग्य विधान दर्शवणारा, कोणतं विधान चुकीचं आहे हे दाखवणारा पर्याय आपल्याला इथं पाहिजे आहे. आता जर बघितलं तर त्यांना भरत कुमार या टोपण नावानं ओळखलं जायचं. भरत कुमार का नाही, त्यांना भारत कुमार या टोपण नावानं ओळखलं जायचं. भारत कुमार का, कारण देशभक्तीपर चित्रपटांसाठी ते फेमस होते, तशीच गाणी. तर भारत कुमार. त्यांचं मूळ नाव हे हरिकिशन गिरी गोस्वामी असं होतं. नंतर त्यांनी दिलीप कुमारांचं आपण बघणार होते का चित्रपटांमधलं जे नाव होतं ते त्यांना फार आवडलं म्हणून त्यांनी मनोज कुमार असं नाव आपलं ठेवलं आणि त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित करण्यात आलं. MPSC अशा महत्वाच्या ज्या पर्सनॅलिटीज असतात त्या पर्सनॅलिटीज वर जे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत तो कुठल्या वर्षी मिळालेला आहे अशामध्ये पण काय करतात, खेळ करतात. आणि त्यामुळं हे महत्वाचं आहे की 2016चा नाही तर त्यांना 2015चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. आणि त्यामुळं चुकीची विधानं कुठली कुठली आहेत बरं,
अ आणि क, आणि म्हणून उत्तर येतं 2. कळालं सगळ्यांना? तर भरत कुमार यांच्याबद्दल आपल्याला भारत कुमार म्हणजे मनोज कुमार यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ते एक ज्येष्ठ अभिनेते, त्याचबरोबर चित्रपट दिग्दर्शक होते. मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांना भारत कुमार म्हणून ओळखलं जायचं. चित्रपटांमधनं देशभक्तीपर, त्याचबरोबर समोरचे जे प्रश्न आहेत ते मांडायचे. हरिकिशन गिरी गोस्वामी असं त्यांचं मूळ नाव होतं. त्यांचा जन्म पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये झाला. अबोटाबाद म्हणजे जिथं ओसामा बिन लादेनला अमेरिकेनं मारलं होतं. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय राजस्थानला शिफ्ट झालं. त्यांनी दिल्लीच्या हिंदी कॉलेजमधनं पदवीचं शिक्षण घेतलं आणि नंतर ते फिल्म्समध्ये करिअर करायला मुंबईमध्ये आले. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी दिलीप कुमार यांचा अभिनय असलेला शबनम या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका केली होती आणि त्यांना दिलीप कुमार यांची भूमिका एवढी आवडली त्या चित्रपटातली की त्यांनी त्याच वेळी ठरवलं की त्या शबनम चित्रपटामध्ये दिलीप कुमार यांच्या कॅरेक्टरचं नाव होतं मनोज कुमार. तर भविष्यामध्ये आपण पण हे नाव घेऊ स्वतःला द्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि तेच त्यांनी पुढे दिलं. फॅशन या चित्रपटातनं त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. काच की गुडियानं मात्र त्यांना काय दिलं, फेमडेम दिलं आणि मैदानी जंग हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलेला आहे. देशभक्तीची गोडी त्यांनी लावली. देशभक्तीपर गाणे 26 जानेवारी 15 ऑगस्ट आली की अर्धी गाणी ही मनोज कुमारांची असतात. बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती पाहिजे की मनोज कुमार यांचे काही फेमस चित्रपट आहेत जसं पूरब और पश्चिम, पत्थर के सनम, रोटी कपडा और मकान, क्रांती. त्यांनी दिग्दर्शित केले. ते एक डायरेक्टर पण होते. शोर, क्रांती, क्लर्क, रोटी कपडा मकान, जय हिंद आणि उपकार. उपकार चित्रपटासाठी त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड आहे. 2004 मध्ये ते भारतीय जनता पक्षामध्येही सामील झाले होते. त्यांना मिळालेले पुरस्कार फार महत्वाचे. 1992 सालचा पद्मश्री पुरस्कार, 2015 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार, उपकार या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1968चा, मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान आणि महाराष्ट्र सरकारनेही त्यांना स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2010 मध्ये दिला होता आणि अनेक सारे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. आता सगळ्या पुरस्कारांची सगळी वर्ष पाठ राहतील का? नाही, शक्य नाही. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असे जे काही पुरस्कार आहेत या किंवा आता दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार, त्यामुळे हे महत्वाचे पुरस्कार आहेत. त्यांचे तरी इयर्स आपल्याला आणि किमान फक्त महत्वाच्या पर्सनॅलिटीचे, अति महत्वाचे जे पर्सनॅलिटीज आहेत त्यांचे आपण लक्षात ठेवणं इथं तुमच्याकडून अपेक्षित आहे. असे प्रश्न आलेले आहेत म्हणून. ठीक आहे, ओके. तर ज्या सर्व विद्यार्थ्यांना आता येणाऱ्या कंबाईंड एक्झामसाठी गट ब गट क 2025 साठी करंट अफेअर्स क्विकली स्टडी करायचा असेल तर त्यांच्यासाठी अर्जुन बॅच आहे. अर्जुन बॅचचा कोड आहे तो स्कॅन करा आणि अर्जुन बॅच घ्या. त्याचबरोबर सातत्य बॅच ही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आहे. याचाही कोड देण्यात आलाय, तो तुम्ही स्कॅन करू शकता. त्याचबरोबर जर बघितलं इथं कोड दिसतोय तुम्हाला पहिल्यांदा, ठीक आहे. तसंच 2025 चेच फक्त करंट अफेअर्स पाहिजे, 2024 चे मी ऑलरेडी स्टडी केलेले आहेत सर, तर त्यासाठी वार्षिक चालू घडामोडी ही बॅच आहे. यासोबत मी काय करतोय वार्षिक चालू घडामोडीच्या बॅचमध्ये, तर मी वन लाईनच देतोय. अगदी कोपऱ्या कोपऱ्यातनं पण काही प्रश्न येतात तर मी सर्व वेबसाईट्स काय केल्या आहेत, स्कॅन केलेल्या आहेत, त्याच्यातनं महत्वाचे प्रश्न काढलेले आहेत आणि असे 400+ वन लाईनरची PDF ॲपमध्ये तुम्हाला सोडवता येते. वार्षिक चालू घडामोडी बॅचमध्ये ही बॅच पण मी इन्क्लूड केलेली आहे, दिलेली आहे. ते सोडून तुम्हाला फक्त वन लाईनरची बॅच पाहिजे आहे, ती बॅच पण PDF स्वरूपामध्ये अवेलेबल आहे आपल्या ॲपवर. त्याचाही QR कोड दिलेला आहे मी इथं. आणि दर महिन्याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जसे आपण इथं प्रश्न घेतोय त्याच दर्जाचे 300+ प्रश्न दर महिन्याचे सोडवायचे असतील तर परिक्रमा सराव संच घ्या. रक्षाबंधन निमित्तानं मी या माझ्या सर्व बॅचेसच्या प्राइस ड्रॉप केलेल्या आहे. म्हणजे आपली एक अर्जुन बॅच जी 1499 ला होती ती केवळ आता तुम्हाला 999 ला उपलब्ध होणार. तर असे जे प्राइसेस पूर्ण कमी केलेले आहेत तर त्याचा लाभ घ्या. आजच काय करा, सर्वांनी ऍडमिशन घ्या आणि तुमचं करंट अफेअर्सचे मार्क आहेत ते फिक्स करा. चला पुढचा प्रश्न घ्या. 6वा प्रश्न आहे, 2024 चा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला आहे? 2024 चा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन 1 आहे साधू भद्रेश दास, ऑप्शन 2 आहे शिवशंकरी, ऑप्शन 3 आहे प्रभा वर्मा
आणि ऑप्शन 4 आहे रामदर्श मिश्रा. चला, तुमचा टाइम इथं संपतोय. याचं उत्तर आहे 2024चा सरस्वती सन्मान साधू भद्रेश दास यांना प्रदान करण्यात आलेला आहे. महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना त्यांचं संस्कृत पुस्तक आहे स्वामीनारायण सिद्धांत सुधा. स्वामीनारायण सिद्धांत सुधा साठी त्यांना सरस्वती सन्मान 2024चा प्रदान करण्यात आलाय. नांदेडमध्ये जन्मलेले आणि BAPS म्हणजेच बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण ही जी काही संघटना आहे त्या संघटनेचे ते साधू आहेत. आता हा जो काही सरस्वती सन्मान आहे हा राज्यघटनेमध्ये 8व्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषांमधल्या भाषांपैकी कुठल्याही एका भाषेमध्ये लिहिलेल्या अशा साहित्याला दरवर्षी दिला जातो. सरस्वती सन्मान हा कोणत्या संस्थेतर्फे दिला जातो तर KK बिर्ला फाउंडेशन या संस्थेतर्फे तो दिला जातो. हे आपल्याला इथं माहिती हवं. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. 7वा प्रश्न आहे राम सुतार यांना मिळालेले पुरस्कार ओळखा. तर त्यामध्ये मल्टिपल पुरस्कार आहेत. अ पद्मश्री, ब पद्मभूषण, क पद्मविभूषण, ड महाराष्ट्र भूषण आणि ई टागोर पुरस्कार. राम सुतार यांना मिळालेले पुरस्कार ओळखा. अ पद्मश्री, ब पद्मभूषण, क पद्मविभूषण, ड महाराष्ट्र भूषण आणि ई टागोर पुरस्कार. पर्यायी उत्तर आहेत ऑप्शन 1 अ ब ड ई, ऑप्शन 2 अ क ड ई, ऑप्शन 3 अ ब ड आणि ऑप्शन 4 वरील पैकी सर्व. ऑप्शन 1 अ ब ड ई, ऑप्शन 2 अ क ड ई, ऑप्शन 3 अ ब ड आणि ऑप्शन 4 वरील पैकी सर्व. तर राम सुतार यांना मिळालेले पुरस्कारांमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, पद्मभूषण पुरस्कार आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि टागोर पुरस्कार हे पुरस्कार आहेत. त्यांना केवळ पद्मविभूषण जो भारताचा द्वितीय सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो त्यांना मिळालेला नाही. आणि त्यामुळे जर बघितलं तर याचं उत्तर येतं अ ब ड ई. ठीक आहे, अ ब ड ई. चला, शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि 25 लाख रुपये असं त्याचं स्वरूप आहे हे आपल्याला इथं माहिती पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यांचा जन्म ही महाराष्ट्रातला आहे. कुठला? धुळ्याचा. धुळ्यामध्ये ते जन्माला आले. वडील त्यांचे व्यवसायानं सुतार होते. 6 फूट उंचीचा पहिलवानाचा सिमेंटचा पुतळा त्यांनी पहिल्यांदा घडवला होता. तो त्यांचा पहिला पुतळा ठरला. पुढे मुंबईमध्ये प्रसिद्ध JJ स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि तिथं मेयो मेडल पण जिंकलं. अजिंठा वेरूळ इथल्या शिल्पांच्या डागडुजीचं काम त्यांनी सरकारी सेवेमध्ये असताना केलं. सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून त्यांनी केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी 1960 मध्ये आपला स्वतंत्र स्टुडिओ उभारला. त्याला राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड असं म्हणतात. तसंच राम सुतार फाईन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये ग्रेटर नोएडा इथं त्यांचा भव्य असा स्टुडिओ आहे. तसंच संसदेच्या आवारामध्ये उभारलेले असे महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे पुतळे आहेत ते राम सुतार यांनी घडवलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना ओळखलं जातं गुजरातमध्ये केवाडिया इथं असणारा स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटरचा जगातला सर्वात उंच पुतळा हाही राम सुतार यांनी तयार केलेला आहे. त्याचबरोबर मालवण इथं, राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा आधीचा पुतळा पडला होता. तर त्यानंतर सरकारनं जो दुसरा पुतळा 60 फुटी उंचीचा उभारलेला आहे तो पण कुणी घडवलाय? राम सुतार यांनी घडवलाय. आपल्याला माहिती पाहिजे त्यांना पद्मभूषण म्हणजे तृतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार हा 2016 मध्ये प्रदान केला होता. त्याआधी पद्मश्री पुरस्कार 1999 मध्ये त्यांना
प्रदान करण्यात आला आणि महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण 2024 मध्ये त्यांना मिळाला. त्याचबरोबर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं त्यांना टागोर पुरस्कारानेही सन्मानित केलं होतं. तर आपल्याला राम सुतार ही पर्सनॅलिटी फार महत्वाची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दलही थोडक्यात आपल्याला माहिती हवं. महाराष्ट्र शासनाकडनं दरवर्षी दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1996 मध्ये त्याची स्थापना झाली आणि पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला होता, तर दुसरा लता मंगेशकर यांना देण्यात आला होता. आधी त्याची बक्षीस रक्कम 10 लाख रुपये होती, आता ती 25 लाख करण्यात आलेली आहे. परप्रांतीय व्यक्तीला पण तो देण्यात येतो, मात्र त्याचं महाराष्ट्रामधलं वास्तव्य हे 15 वर्षाचं असायला पाहिजे, म्हणजे त्याचं डोमिसाईल 15 वर्ष असलं पाहिजे. आता महाराष्ट्र भूषण बद्दल या अगोदरही प्रश्न आलेले आहेत. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेती आहे किंवा नाही. त्यामुळे अलीकडचे तरी किमान आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते माहिती पाहिजे. जसं की 2024 चा राम सुतार यांना देण्यात आला, 2023 चा अशोक सराफ यांना देण्यात आला होता, 2022 चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला होता आणि 2021 चा आशा भोसले यांना देण्यात आला होता. तर इथं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या या स्लाइडचा आणि सगळी नावं एकदा वाचून घ्या. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. 8वा प्रश्न आहे, क्रिस्टी कोवेंट्री या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन नागरिक ठरलेल्या आहेत. त्या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत? ऑप्शन 1 नायजेरिया, ऑप्शन 2 झिम्बाब्वे, ऑप्शन 3 दक्षिण आफ्रिका, ऑप्शन 4 घाना. ऑप्शन 1 नायजेरिया, ऑप्शन 2 झिम्बाब्वे, ऑप्शन 3 दक्षिण आफ्रिका, ऑप्शन 4 घाना. चला तुमचा इथे टाइम संपतोय. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 झिम्बाब्वे. क्रिस्टी कोवेंट्री इथं तुम्हाला दिसत आहेत. या IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या 130 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला IOCच्या अध्यक्षा म्हणून निवडण्यात आले आणि त्याचबरोबर त्या पहिल्या आफ्रिकन नागरिक आहेत, त्या झिम्बाब्वेच्या आहेत, हे आपल्याला इथं माहिती हवं. त्या कोणाची जागा घेणार आहेत? थॉमस बाक यांची जागा घेणार आहेत. आता त्या झिम्बाब्वेच्या ऍथलीट आहेत का? यस, त्या जलतरणपटू आहेत, हेही आपल्याला इथं माहिती पाहिजे. त्यांनी 2004 आणि 2008च्या ऑलिम्पिक्समध्ये 200 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये 2 सुवर्ण पदकं जिंकली होती. तर त्यांनी एकूण 7 ऑलिम्पिक पदकं आतापर्यंत जिंकलेली आहेत. त्यानंतर त्या रिटायर झाल्यावर IOCच्या सदस्य म्हणून जॉईन केलं आणि त्यानंतर जर बघितलं तर त्या IOCच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत. IOC ही जागतिक स्तरावर जर बघितलं तर ऑलिम्पिक चळवळीचं नेतृत्व करते. एक NGO म्हणून ती काम करते आणि तिचं हेडक्वार्टर स्वित्झर्लंड मधल्या लॉसने या ठिकाणी आहे. हेही आपल्याला इथं माहिती हवं. चला पुढचा प्रश्न घ्या. 9वा प्रश्न आहे, सुनीता विल्यम्स किती दिवस अंतराळात अडकून होत्या? सुनीता विल्यम्स किती दिवस अंतराळात अडकून होत्या? ऑप्शन 1 268 दिवस, ऑप्शन 2 168 दिवस, ऑप्शन 3 186 दिवस, ऑप्शन 4 286 दिवस. ऑप्शन 1 268 दिवस, ऑप्शन 2 168 दिवस, ऑप्शन 3 186 दिवस, ऑप्शन 4 286 दिवस. चला तुमचा टाइम इथं संपतोय. याचं उत्तर आहे 286 दिवस. आता तुम्ही म्हणाल सर इतके फॅक्च्युअल तुम्ही विचारताय. ऑफकोर्स MPSC जर बघितलं तर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. क्रिस्टिना कोच ज्या लॉंगेस्ट ज्यांनी मिशन केलं होतं म्हणजे सर्वाधिक काळ स्पेसमध्ये स्टे करायचं आणि त्यावेळी परत आल्या पृथ्वीवर, तर MPSCने काय प्रश्न विचारला? त्या कोणत्या तारखेला किती तारखेला पृथ्वीवर परत आल्या? तर अशा प्रकारे सुनीता विल्यम्स यांच्याबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या 286 दिवस या स्पेसमध्ये अडकल्या होत्या. स्पेसमध्ये अडकल्या म्हणजे नेमकं काय झालं? तर नासानं काय केलेलं आहे की मानवी अंतराळ जे काही मिशन्स आहेत ते आउटसोर्स केलेले आहेत 2 कंपन्याला. एक म्हणजे एलन मस्क यांची स्पेसएक्स आणि दुसरी कंपनी बोईंग कंपनी. आणि एलन मस्क यांचं क्रू ड्रॅगन वगैरे बऱ्याचदा जाऊन म्हणजे अंतराळवीरांना घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये गेले, तिथून ते परत आणले, तर त्यांचं स्पेसएक्स सक्सेसफुल आहे. बोईंग मात्र अजून अडखळत होतं आणि बोईंगनं पहिलंच
आपलं त्यांचं स्पेसशिप आहे CST-100 स्टार लायनर. हे नाव माहिती पाहिजे, CST-100 स्टार लायनर. बोईंगच्या CST-100 स्टार लायनरनं पहिल्याच आपल्या क्रू मोहिमेद्वारे नासाच्या 2 अंतराळवीरांना घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे उड्डाण केलं होतं 5 जून 2024 ला. ते दोघं म्हणजे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर. सक्सेसफुली इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये गेले. तिथं 8 दिवसांचं त्यांचं नियोजित काय होता, स्टे होता. मात्र जर बघितलं तर त्या CST-100 स्टार लायनर मध्ये काही प्रॉब्लेम्स आले आणि त्या प्रॉब्लेममुळे त्यांना परत घेऊन यायला हे अंतरिक्ष यान हे जर बघितलं तर त्याला ते शक्य झालं नाही. आणि म्हणून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघं 9 महिन्यांपेक्षा अधिक काळ म्हणजे 286 दिवस हे अंतरिक्षामध्ये अडकले होते. आणि त्यांना जर बघितलं तर फायनली कुणी आणलं, CST-100 स्टार लायनरनं आणलं का, नाही, तर एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचं जे क्रू ड्रॅगन नावाचं जे काही कॅप्सूल आहे त्याद्वारे जर बघितलं तर त्यांना परत आणलं. 286 दिवसांनंतर नासाचे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे क्रू ड्रॅगन या कॅप्सूलद्वारे 19 मार्च 2025, ही डेट पण आपल्याला महत्वाची आहे, 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर परतले. आणि हे कॅप्सूल फ्लोरिडा मधल्या गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये स्प्लॅशडाऊन त्याने केलं, समुद्रामध्ये पडलं आणि त्यातनं या दोघांना रिकव्हर करण्यात आलं. आता सुनीता विल्यम्स यांनी आपल्या या 286 दिवसांच्या स्टे मध्ये काही रेकॉर्ड केले, जसं की, आणि त्यांच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत. त्या अमेरिकन सिटीजन असल्या तरी इंडियन ओरिजिनचे आहेत. त्यांचे वडील वगैरे गुजरातमध्ये आहेत. त्यांना जनावरांचा डॉक्टर व्हायचं होतं, मात्र त्यांच्या भावामुळे त्या नेव्हल ऑफिसर बनल्या आणि US मध्ये नेव्ही कॅप्टन म्हणून त्यांनी कारकीर्द भूषवलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर नंतर त्या नासाला जॉईन झाल्या. सर्वाधिक काळ अंतराळामध्ये स्पेसवॉक करणाऱ्या महिला त्या ठरलेल्या आहेत, हे आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे. अंतराळामध्ये स्पेसवॉक म्हणजे अंतरिक्ष यानातनं बाहेर पडायचं आणि काही डागडुजी वगैरे असेल ती करायची. हे फार डेंजरस मिशन असतं. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही स्पेस सूट घालून बाहेर पडता, तुम्हाला काही येऊन थडकू वगैरे शकतं. तर असं 62 तास 6 मिनिटांचा त्यांचा विक्रम आहे. सर्वाधिक काळ अंतराळामध्ये स्पेसवॉक करणाऱ्या महिला कोण, तर सुनीता विल्यम्स आहेत. त्यांनी पेगी विटसन यांचा विक्रम मागे टाकलाय. एकूण 608 दिवस अंतराळामध्ये त्यांनी घालवले आणि यामध्येही त्या जर बघितलं तर द्वितीय क्रमांकावर आहेत महिलांच्या बाबत. ISSचं कमांडर पद त्यांनी स्टे मध्ये असताना 2दा भूषवलेलं आहे. आणि जर बघितलं तर सप्टेंबर 2024 मध्ये आता स्टारलायनरच्या मोहिमेदरम्यानही त्या कमांडर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न घ्या. 10वा प्रश्न आहे, जगातील पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बांधलं गेलं? जगातलं पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशामध्ये बांधलं गेलं? ऑप्शन 1 आहे अमेरिका, ऑप्शन 2 आहे चीन, ऑप्शन 3 आहे जपान आणि ऑप्शन 4 आहे जर्मनी. चला, आपला टाइम इथं संपतोय आणि याचं उत्तर आहे जपान. जपानमध्ये जगातील पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन हे हत्सुशिमा स्टेशन असं त्याचं नाव आहे आणि ते जपानमध्ये बांधण्यात आलंय. केवळ 6 तासांमध्ये ते बांधून पूर्ण करण्यात आलं. आता 3D प्रिंटेड म्हणजे काय, प्रिंटिंग म्हणजे काय? आपण बघा, एखादा प्रिंटिंग कागदावर ज्यावेळी प्रिंट करतो तर ते 2 डायमेन्शनल प्रिंटिंग असतं. जर आपण काय केलं, त्याच प्रिंटरमध्ये त्याच गोष्टीवर जर प्रिंट करतच शाई टाकत गेलो तर आपल्याला एक 3D वस्तू दिसेल. ठीक आहे, तशाच प्रकारे 3D प्रिंटिंग मध्ये एखादी गोष्ट, हा पेन जर तयार करायचा असेल तर लेअर बाय लेअर प्रिंटिंग करण्यात येतं. म्हणजे एक लेअर पेनचा, मग त्याच्यावर दुसरा, मग तिसरा, असा करत पूर्ण त्याला पेन तयार होतो. याला म्हणतात ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. तर 3D प्रिंटिंगला ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. त्यामध्ये कुठलाही पार्ट जोडतोड नसतो, सगळं एक संध गोष्ट उभारण्यात येते. तर अशा प्रकारे रेल्वे स्टेशन अख्खं, ठीक आहे, जसं आपल्याला माहिती आहे भारतातलं पहिलं 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस कुठं आहे, बेंगळुरूमध्ये बांधण्यात आलंय. ठीक आहे, तशाच प्रकारे संपूर्ण रेल्वे स्टेशन हे 3D प्रिंटेड असं बांधून कुठं पूर्ण झालंय, जपानमध्ये. हे आपल्याला इथं माहिती हवं. चला, या लेक्चरची जी प्रश्नांची PDF आहे ती तुम्हाला श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध आहे.
तुम्ही काय करू शकता, हा कोड स्कॅन करा आणि डायरेक्टली टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. टेलिग्राम चॅनेलवर मी हे प्रश्न सोडूनही डेली 2 ते 3 प्रश्न देत असतो. ते प्रश्न सोडवा, कारण त्या प्रश्नांमधनं अनेकदा असं झालेलं आहे की एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत, तर डेली तेवढे 2-3 प्रश्न सोडवायला काही हरकत नाही. आणि तसंच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचे जे प्रिपरेशन करतायत, तर दररोज 2 प्रश्न मी लिहायला देतो, त्याचे मॉडेल आन्सर्स पण देतो आपल्या या चॅनेलवर. तसंच श्रीकांत साठे परिक्रमा यूट्यूब चॅनल आपलं जे आहे त्याला सबस्क्राईब करा. तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लाईव्ह ज्यावेळी खूप सारी मुलं असतील त्यावेळी तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होईल आणि जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न सोडवायची काय बरं एक हाव निर्माण होईल. आणि ती हाव असणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपली एक्झामच आहे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड. तर टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि बीइंग ॲस्पिरंट हे जे ॲप आहे हे ॲप प्रत्येकानं डाउनलोड करा. या ॲपवर ज्या बॅचेस आहेत त्या बॅचला ॲडमिशन्स घ्या आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने जे भरघोस डिस्काउंट दिलेला आहे त्याचा लाभ घ्या. आता उद्या संडेला आपलं लेक्चर नसेल, मंडेला भेटणार आहोत संध्याकाळी आपण 6:30 वाजता. बीइंग ॲस्पिरंट या ॲपला डाउनलोड करा आणि आपण भेटणार आहोत श्रीकांत साठे परिक्रमा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. प्रत्येकानं या ॲपला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून ज्या ज्यावेळी नवीन माझं लेक्चर येत राहील तसं तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आपण ही टेस्ट फॉर्मॅटमध्ये आणलेत. आता मी एक नवीन सिरीजही आणतोय, मोस्ट इम्पॉर्टंट राजकीय घटनात्मकच्या न्यूज, मोस्ट इम्पॉर्टंट जागतिकच्या न्यूज, मोस्ट इम्पॉर्टंट पुरस्कार, मोस्ट इम्पॉर्टंट क्रीडा, अशाही आपले लेक्चर्स येतील श्रीकांत साठे परिक्रमा या यूट्यूब चॅनेलवर. भेटूया सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजता. धन्यवाद.